नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. जेव्हा शेअर पडलेला असतो ओके तेव्हाच तो घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल आता क्रूड ऑइल 60वरनं $70ला गेलेलं आहे ओके ॲज वी स्पीक. तर ONGC, ऑइल इंडिया ओके, हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन, हे लोक जे क्रूड ऑइल आणि गॅस ओके उत्पन्न करतात, एक्सप्लोअर करतात, त्यांचे शेअर आता वरती जायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे ओके. ONGC 236ला किंवा 224ला कुणी घेतले नाही तुम्ही लोकांनी ओके, पण त्यावेळेला मी रेकमेंड केलेलं आहे तुम्हाला. सेम थिंग ऑइल इंडिया ओके, इट हॅज कम डाऊन टू ₹350. आता ऑलरेडी 450 470 गेलेला आहे किंवा 500 पण जाईल तो ओके. तर ज्या वेळेला शेअर घ्यायचे असतात त्याच वेळेला ते शेअर घ्यायचे असतात. आणि नंतर आता समजा क्रूड ऑइल 70चं 75 झालं आणि ओके ऑल दी शेअर्स राईज बाय 30-40%, तर ऑब्वियसली यू नीड टू सेल दॅट. त्यावेळेला ते काम जर नाही केलं तर तुम्ही जीवनामध्ये सुद्धा नेहमीच तोट्यात राहाल. तर त्यावेळेला ते काम करायचं, त्यावेळेला ते शेअर घ्यायचे. म्हणजे आता क्रूड ऑइल जेव्हा पडलेलं असतं ₹60 किंवा त्याच्या $60 पर बॅरल किंवा $62 पर बॅरल ओके, तेव्हा इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, HPCL या लोकांना स्वस्त क्रूड ऑइल मिळतं, त्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढलेली असते ओके. त्यामुळे तेव्हा ते शेअर वरती गेले होते किंवा अजूनही ते वरतीच आहेत. परंतु आता क्रूड वरती गेलं, $70 झालं, तर ते शेअर खाली येतील. तेव्हा ऑलरेडी ते शेअर तुम्ही विकले नसतील ओके. मे बी IOCL कॅन गो अप टू 180 किंवा मे बी मॅक्सिमम 190, पण तेव्हा तो विकलाच पाहिजे तुम्ही ओके. त्यामुळे सेम थिंग अबाउट HPCL पण 499 रुपयाला वगैरे जाऊन आलेला आहे ओके, आता 2 महिन्यापूर्वीच. तर आपला फायदा नाही बघायचा. बॉटम लाईन काय आहे, आपला फायदा बघा ओके. बाकी मार्केट कुठे वेड्यासारखं वागत असतं ओके. तुम्ही लहानपणी कसे वेड्यासारखे वागता किंवा म्हातारपणी कसे वेड्यासारखे वागता, तसंच मार्केट आहे. मार्केट इज लाईक चाइल्ड और मार्केट इज लाईक एल्डरली पर्सन ओव्हर 75-80 ओके. त्यांना जसं आपण काय बोलू शकत नाही तसं मार्केटलाही आपण काय बोलू शकत नाही. त्यामुळे आपला फायदा बघायचा. आपल्या फोलिओमध्ये कुठल्या लाईन आयटमला फायदा आहे तो विकायचा, टॅक्स द्यायचा 12.5% लॉंग टर्म असेल तर, शॉर्ट टर्म असेल तर 20% द्यायचा. तर 20%चा टॅक्स तुम्हाला तुम्हाला प्रॉफिट 10% झाला ओके एका महिन्यामध्ये ओके, तर त्यातलं तुमचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किती जाणार, 2%, म्हणजे 8% तुम्हाला राहतो ना. अजून काय पाहिजे तुम्हाला ओके. ब्रोकरेज वगैरे जाऊन समजा तुम्हाला 7% राहिला तरी सुद्धा 7% इज युअर्स, 3% इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जो भारताच्या प्रोग्रेससाठी उपयोग करतात पैसे मोदी आणि ऑल द गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. म्हणून मी आता क्रूड ऑइलचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. असे कमोडिटीचे खूप एक्झाम्पल्स आहेत ओके. जसं कॉपर हिंदुस्तान कॉपरला कोणी विचारत नव्हतं काही दिवसांपूर्वी ओके, तेव्हा तो घ्यायला पाहिजे. का GSFC आता कोणी विचारत नाही आहे, 176ला वगैरे होता, अजूनही तो तिथे येईल परत, तर त्या कोणी विचारत नाही कारण कॅप्रोलॅक्टम प्राइसेस आर डाऊन ओके. गुजरात अल्कली केमिकल्स हा पण त्यातलाच एक शेअर आहे. अल्कलीज ज्या कंपन्या आहेत ना त्यांची सायकल आत्ता प्रचंड खाली आहे, त्याच्यामुळे हे शेअर 50%वर आलेले आहेत. गुजरात अल्कली केमिकल्स, टाटा केमिकल्स, नंतर GHCL वगैरे वगैरे. तर हे शेअर्स तुम्ही आत्ता नाही घेतले तर कधी घेणार राईट. हिची सायकल कधी बदलू शकते. त्यामुळे सायकल वाईज तुम्हाला खेळता यायलाच पाहिजे, तरच